आज आपण पाहणार आहोत अस्तर जॉईंट कसं करायचं आणि ते पण परफेक्ट स्टेप बाय स्टेप। कुठंच तुमच्या ब्लाउजला चोळ येणार नाही। आणि तुम्ही जर नवीन असाल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे, जेणेकरून तुम्ही नवीन शिकत आहात, नवीन शिकताना काय काय अडचणी येतात तर त्या सॉल्व करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत। या पद्धतीने तुम्हाला अस्तर जॉईंट करायचं आहे परफेक्ट। आणि हा जो कपडा आहे उरलेला तो व्यवस्थित असा कट करून टाकायचा, जेणेकरून आपली जी फिनिशिंग असते ती व्यवस्थित येते। एकावर एक आपल्याला ठेवून व्यवस्थित गळा वगैरे बाजूचं कट करून घ्यावं लागतं। या प्रकारे आपल्याला व्यवस्थित पाहावं लागतं, एकावर एक ठेवून गळा आपला बरोबर आला आहे की नाही, मोंढ्याचा आकार बरोबर आलेला आहे की नाही, ह्या गोष्टी आपल्याला चेक करावं लागतात। तर आपण हे गळा कट करून घेणार आहोत। आपण गळा खोली ठेवलेली आहे 9.5 इंच आणि आपण हे माप परफेक्ट करून घेतलेला आहे। आणि हे शोल्डरची खूण आहे, जेणेकरून तुमचं ब्लाउज कधीच कमी जास्त होणार नाही आणि कमी पडणार नाही। या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत। आणि आता हे आपण टक्स देणार आहोत पाठीमागचे। असं व्यवस्थित टक्स देऊन घ्यायचे आहेत। आता आपण फ्रंट जोडून घेऊया। बाही आहे, बाहीला आपण अस्तर जोडून घेऊया। आता आपला अस्तर आपण बाहीचं म्हणजे कटमध्ये आहे, त्याच्यामुळे ते आपण बाहीला सुद्धा कटिंग करून बाजूला ठेवलेलं आहे। एक एकच जोडून घेणार आहोत। समज जर अस्तर तुमचं जर जॉईंट असतं तर आपण जॉईंट सहित जोडलं असतं, पण जॉईंट एकाला जॉईंट आहे आणि एकाला नाही, त्याच्यामुळे आहे ते आपल्याला कट करावं लागलं। या प्रकारे तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे। आणि जी फिनिशिंगसाठी आपण जी टिप मारतो ती अस्तरवर आली पाहिजे, वरच्या साईडला ब्लाउजच्या साईडला आली नाही पाहिजे, नाहीतर 2-2 शिलाया तुमच्या तयार होतात। तर तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे। आणि आपण ही जी टिप मारतो ती एक सारखी आली पाहिजे, दोन्ही बाहीची सेम आली पाहिजे, तरच तुमचं फिनिशिंग दिसतं। नाहीतर एक छोटी एक मोठी जर तुम्ही जर केली तर तुमचं फिनिशिंग खराब दिसतं। त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित असं अस्तर जोडून घ्यायचं आहे, एकदम परफेक्ट। पाहू शकता मी हात कसा ठेवते आहे आणि पसरून घेत आहे, त्याच प्रकारे तुम्हाला व्यवस्थित करून घ्यायचं आहे। म्हणजे तुमचं जे आतले जे कुठं प्लेट्स असतात, कपडा कुठं आखडलेला असतो, एकावर एक असतो, तो निघून जातो आणि व्यवस्थित आपली बाही कुठं चोळ वगैरे येत नाही। या प्रकारे तुम्हाला करून घ्यायचं आहे। आता आपण दुसरी बाही पण जोडून घेणार आहोत, कारण याचं उलटं सुलटं दोन्ही आपण चेक करत आहोत, पाठीचं आणि बाहीचं सारखं, नाहीतर एक उलटं एक सुलटं असं होऊ नये, त्यासाठी आपण हे चेकिंग चालू आहे आपली। या प्रकारे आपल्याला घ्यायचं आहे व्यवस्थित करून। आणि नवीन शिकणाऱ्याला बरेच प्रॉब्लेम येतात, तर ते प्रॉब्लेम येऊ नयेत, अस्तर कसं जॉईंट करायचं हाच उद्देश आहे, की जेणेकरून जे नवीन शिकणाऱ्या ताई आहेत त्यांना सोपं जावं हा व्हिडिओ पाहून। त्यासाठीच बेसिक हे आहे की अस्तर जॉईंट कसं करायचं। पाहू शकता आपण एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून टाकलेला आहे। आणि आपला क्लासचा आज 17वा दिवस आहे, 17 दिवस आपल्याला पूर्ण होत आहेत। आणि तुम्हाला काय काय येत आहे तुम्ही कमेंट्स करायच्या आहेत, तुम्हाला काय जमत नाही त्यासुद्धा कमेंट्स करायच्या आहे, आणि विचारायचं आहे की तुम्हाला काय येत नाही, त्यावर आपण व्हिडिओ बनवूया। तर असं आपण ही बाही दोन्ही एकसारखी करून घेतलेली आहे। तुम्हाला हे असं व्यवस्थित करून घ्यावं लागतं, म्हणजे तुमचं बाही कमी जास्त होत नाही। आता आपण
फ्रंट जोडून घेऊया। आणि हा फ्रंट पण म्हणजे आता ह्याच्यात उलटं सुलटं दोन्हीकडेही शिवता येतं, कारण गोल्डन ब्लाऊज आहे। व्यवस्थित पाहून मात्र बाही पाठीचा आकार ते पाहून चेक करूनच तुम्हाला जोडायचं आहे, घ्यायचं आहे बरोबर करून, नाही तर एक सुलटं एक उलटं असं होऊ नये, त्यासाठी आपण हे व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे। आणि एक्स्ट्राचा जो कपडा असतो तो असं व्यवस्थित असा कट करायचा एकसारखा, म्हणजे ब्लाऊजला फिनिशिंग येते आणि ज्यावेळेस आपण टिच करतो त्यावेळेस जी माया आहे सारखी दिसते, नाही तर एक कमी एक छोटी असं दिसतं। आतून पण आपल्याला फिनिशिंग यावी यासाठीच आपण अस्तर व्यवस्थित असं कट करून टाकायचं आहे। तर या प्रकारे आपला फ्रंट जोडून तयार आहे। एकावर एक ठेवायचं, चेक करायचं कमी जास्त आहे का, असेल तर कट करून टाकायचं, तरच तुमचं ब्लाऊज व्यवस्थित येतं पुढं, नाही तर गळा छोटा गळा मोठा असंही होऊ शकतं, त्यासाठी तुम्हाला काळजी घ्यायची आहे। तर या प्रकारे तुम्हाला व्यवस्थित असं कटोरी जोडून घ्यायची आहे आणि कटोरी जोडताना मात्र चोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे, नाहीतर ब्लाऊज पूर्ण बिघडतं। कटोरीला जर चोळ आला तर बायका अजिबात गपचूप बसत नाहीत आणि फिटिंग पण चांगली येत नाही। त्यासाठी तुमचं बेसिक असं पक्क पाहिजे। बाजूला काम सुरू आहे त्याचा आवाज पण येत आहे, सॉरी। या प्रकारे आपल्याला एकावर एक ठेवून असं व्यवस्थित कटोरी सुद्धा करून घ्यायची आहे। आणि आता आपण क्रॉस पट्टी वरून दाबटीप द्यायची आहे फिनिशिंग येण्यासाठी। असा आपला आजचा व्हिडिओ होता, जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओमध्ये चांगल्यात चांगलं अस्तर जोडता यावं हाच प्रयत्न केलेला आहे। तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि शिकायचं आहे परफेक्ट। आणि पुन्हा एकदा तुम्हाला जे समजलं नसेल ते तुम्ही विचारायचं आहे। तर हा होता आजचा बेसिक व्हिडिओ। अस्तर कसं जॉईंट करायचं स्टेप बाय स्टेप आपण सांगितलेले आहे आणि व्यवस्थित असं जोडून पण घेतलेलं आहे। आणि याच प्रकारे तुम्हाला जॉईंट करायचं आहे। नवीन शिकत आहात तर परफेक्शन सुरुवातीपासूनच जर केलं
तर शेवट पण चांगला होतो। त्यासाठी तुम्हाला या प्रकारे अस्तर जोडून घ्यायचं आहे। आपण ही काच बटन पट्टी तयार करून घेणार आहोत। या सगळ्या गोष्टी तुम्हाला अगोदर व्यवस्थित असं करावं लागतं, तरच आपलं ब्लाऊज पुढं फिनिशिंग येते, साफसफाईपणा येतो। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। असेच व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल। आणि पूर्ण व्हिडिओ मात्र पाहत चला की